So today in the lecture of rural development, we are going to see the design of sprinkler system, design of drip and sprinkler system. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत डिझाईन कशाचं ड्रिप आणि स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीमचं. So which are the points to be considered? The points which are to be considered are, the first point is design of drip irrigation system means the design of its component parts like pipe, pump, tank, perforation in pipe, length of pipe, etc. तर हे जे ड्रिप इरिगेशनचं डिझाईन करणार आपण त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय कुठल्या कुठल्या कंपोनंट पार्ट्सचं डिझाईन करावं लागेल. तर ते पहिल्यांदा आहे पाईप, पंप आहे, परफोरेशन इन पाईप्स आहेत, म्हणजे प्रत्येक पाईपला कुठं कुठं त्याला छोटे छोटे छिद्र द्यावे लागतील. या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. एवढंच नाही तर एकूण लेंथ किती ठेवावं लागेल त्या पाईपचं याचा पण आपल्याला व्यवस्थित अभ्यास करून डिझाईन करायला लागणार आहे. The second thing is the source of water should have sufficient quantity of water. म्हणजे ज्या ठिकाणावरून आपण पाणी उचलणार आहोत ड्रिप इरिगेशनसाठी तिथं भरपूर प्रमाणात पाण्याची आवश्यकता असणार आहे. Next is the pressure of water required at start of drip is 30 to 60 per square inch, and for big area it may be up to 100 per square inch. In this way, छोटं जर एरिया असेल तर 60 PSI पर्यंत प्रेशर चालतं आणि एरिया जर मोठं होत असेल तर त्यासाठी आपल्याला 100 PSI पर्यंत प्रेशर मेंटेन करावं लागतं. व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर्ड पर मिनिट इज कॅल्क्युलेटेड ॲज पर द क्रॉप रिक्वायरमेंट. पाणी किती लागणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि ते डिपेंड राहतं त्या क्रॉपला किती पाण्याची आवश्यकता आहे, त्या पिकाला किती पाणी लागणार आहे, ते पूर्ण पीक संपोस्तवर किती पाणी लागतंय आणि किती दिवसाचं पीक आहे त्याच्यावरून एका दिवसाला किंवा एका वेळेला किती पाण्याची तिथं आवश्यकता आहे त्यानुसार त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करून आपल्याला तिथं पाणी द्यावं लागेल. वॉटर शुड बी फ्री फ्रॉम इम्प्युरिटीज. हे जे पाणी असणार आहे त्यात कुठल्याही प्रकारचं इम्प्युरिटीज असता कामा नये. जर यात इम्प्युरिटीज असतील तर काय होईल, ते इम्प्युरिटीज जाऊन जे मेन आपलं नॉझल आहे ते नॉझलच्या ठिकाणी ते अडकतील किंवा जे ड्रिप आहे ड्रिपच्या ठिकाणी ते अडकतील आणि एकदा अडकलं की तर तुमचं इरिगेशन सिस्टीम फेल होण्याची शक्यता जास्त असते. हे होऊ नये यासाठी आपल्याला फ्री फ्रॉम इम्प्युरिटीज असलेलं पाणी वापरणं गरजेचं आहे. द कंपोनंट शुड बी डिझाईन फॉर द कॅपॅसिटी ऑफ वॉटर टू बी सप्लाइड. किती पाणी आपण सोडणार आहोत त्यानुसार त्याचे कंपोनंट पार्ट्स त्याचे डिझाईन करणं गरजेचं आहे. त्यानंतर लॉसेस शुड बी कन्सिडर्ड ड्युरिंग डिझाईन. हे पाण्याचे टँक असते त्यात लिकेजेस असतात, पाईपमध्ये लिकेजेस असतात. त्यानंतर इव्हॅपोरेशन टँक असतं, इव्हॅपोरेशन होतं. इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीकरण पण होतं. ते बाष्पीकरणामुळे किती पाण्याचा लॉस होणार आहे या गोष्टींचा पण आपल्याला व्यवस्थित अभ्यास करून त्यानुसार त्या आपल्या जे ड्रिप इरिगेशन आहे त्याचं डिझाईन करताना वॉटरची जी कॅपॅसिटी आहे, स्टोरेज टँकची जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपल्याला ठरवावं लागेल. त्यानंतर डिझाईन ऑफ इमिटर्स, स्पेसिंग ऑफ इमिटर्स, walls, types, size of walls, type, and again size of pipe, slope at each it is to be laid shall be designed by using standard formula. डिझाईन करताना इमिटर्स म्हणजे ऍक्च्युली जे ड्रिप इरिगेशनचं पाणी हे छोटे छोटे इमिटर्स म्हणजे जे प्लग सारखे असते त्यातनं पाणी जे खाली ठिबकतंय त्याला आपण इमिटर्स असं म्हणायचं. लक्षात घ्या, छोटे छोटे पाईप जे लॅटरल्स असतात लॅटरल्स मध्ये छोटे छिद्र करून त्याला आपण प्लग बसवतो ज्याला आपण इमिटर्स असं म्हणतो आणि त्या इमिटर्स मधूनच थेंब थेंब पाणी त्या ड्रिप होत असतं त्याला आपण इमिटर्स म्हणायचं. मग ते इमिटर्स किती फुटाला किती मीटरला हे बसावं लागतील याचं जे डिझाईन आहे ते आपल्याला करायला लागतं. कुठल्या प्रकारचे वॉल्स वापरायला लागणार आहेत, वॉल्स असतात ओपन आणि क्लोज करण्यासाठी. एवढेच नव्हे तर पाण्याचं वेलॉसिटी कमी जास्त करण्यासाठी क्रॉपच्या म्हणजे पिकाच्या गरजेनुसार वॉल्स आपण ओपन किंवा क्लोज करून स्पीड कमी जास्त करू शकतो आणि त्या पिकाच्या गरजेनुसार लागेल ते वेलॉसिटीने आपण पाण्याची पुरवठा करू शकतो. वॉल्स फक्त नव्हे, वॉलचे कुठले टाईप वापरावे लागतील याचं आपण डिझाईन करून ठरवू शकतो. एवढेच नव्हे तर साईज पण आपण ठरवू शकतो वॉल्सचं. त्याच पद्धतीनं ते जे पाईप घालणार आहोत आपण ते पाईप शक्यतो आपल्याला अशी पद्धत आहे की जे ड्रिपच्या पर्यंत आपण जे टँक आहे तिथपर्यंत पाणी आपण पंपच्या सहाय्याने घेऊ शकतो.
तर एकदा पंपने आपण टँकमध्ये पाणी घेतलं तर तिथनं पाणी शक्यतो ग्रॅव्हिटीनं गेलं पाहिजे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पुल आहे त्याच्या हिशोबाने आपण तिथं पाईपचा लेआउट ठरवायचा लागतो. त्या लेआउट असं पाहिजे की जेणेकरून कुठल्याही पद्धतीनं तिथं पंपची आवश्यकता लागू नये. पंपची आवश्यकता लागेल तर ते आपल्याला परवडत नाही. त्या अनुषंगानं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पुलच्या हिशोबानं पाईपचं जे लेआउट आहे, पाईपची जी जाळी आहे किंवा पाईपचं जे जाळं आहे अशा पद्धतीनं तिथं घातलं पाहिजे की जेणेकरून एकदा स्टोरेज टँकवरनं पाईपचे जे वॉल्स आहेत ते वॉल्स ओपन केलं की फक्त ग्रॅव्हिटीमुळं सगळीकडे पाणी अतिशय व्यवस्थित प्रत्येक जे पीक आहे ते प्रत्येक झाडापर्यंत ते पोचलं पाहिजे. आणि जे स्लोप आहे त्या पद्धतीने आपण ठरवून घ्यायचं आहे. त्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड टू डिझाईन ए ड्रिप इरिगेशन सिस्टीम. जनरल जे गोष्टी आपल्याला माहित असाव्या लागतात त्या कोणत्या आहेत तर ते बघा आपलं अशा पद्धतीने आहेत. सोर्स ऑफ इरिगेशन वॉटर, म्हणजे जे इरिगेशन वॉटरसाठी आपण पाणी आणणार आहोत ते नेमकं कुठनं आणणार आहोत, ते सोर्स काय, नदी आहे, तलाव आहे, विहीर आहे की इरिगेशन सिस्टीम थ्रू आपल्या शेतापर्यंत किंवा आपले जे वॉटर टँक आहे तिथपर्यंत पाणी येणार आहे. या सगळ्या गोष्टींचा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड इज क्रॉप्स टू बी ग्रोन, कुठल्या पद्धतीचं पीक आपण तिथं घेणार आहोत त्या पिकाचे पूर्ण ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. थर्ड इज टोपोग्राफी कंडिशन, आपली जी शेती आहे ते कुठल्या पद्धतीचं आहे, शेती म्हणजे ढाळ आहे की चढता आहे की चढ उतार आहे, या सगळ्या गोष्टीला आपण टोपोग्राफी म्हणतो. या पद्धतीनं आपण याच्यावरून ठरवू शकतो कुठल्या पद्धतीचं इरिगेशन सिस्टीम तिथं घ्यावं लागेल, पाईपलाईन कुठल्या पद्धतीने कंट्रोल लेवल घ्यायला लागेल किंवा उतरतं घ्यावं लागेल किंवा ग्रीड घ्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी टोपोग्राफिकचे जे कंडिशन्स आहेत ते माहीत असणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. नेक्स्ट इज टेक्स्चर ऑफ सॉइल. टेक्स्चर म्हणजे काय लक्षात घ्या, एखाद्या कागदावर जर आपण हात फिरवलं तर जे फील येतं दॅट इज स्मूथ टेक्स्चर, आणि तेच ओबड जगत दगडावर आपण जर हात फिरवलं ते जे आपल्या हाताला टोचतं दॅट इज रफ टेक्स्चर. आपलं सॉइल जे आहे त्याचे जर स्मूथ टेक्स्चर असेल तर त्यातनं याचा अर्थ असं होतं की ती क्ले टाईप सॉइल आहे, ते ग्रेन साईज अतिशय छोटे असतात आणि त्यात ग्रेन साईज छोटे असल्यामुळं त्यातले जे वॉइड्स असतील ते वॉइड्स पण अतिशय लहान असण्याची शक्यता तिथं जास्त असते आणि याच्या कारणानं पाणी आपल्याला जास्त द्यावं लागतं जेणेकरून जास्त झिरपलेल. पण तेच जर टेक्स्चर रफ असेल तर रफ टेक्स्चर जर असेल तर त्यात वॉइड्सची संख्या जास्त असते आणि त्यानुसार आपल्याला पाण्याची पुरवठा करावा लागेल ते पीक घेण्यासाठी चांगल्या पद्धतीनं. नेक्स्ट इज क्लायमॅटिक डेटा. क्लायमॅटिक डेटा म्हणजे पाऊस किती पडतो आपल्या साधारण ॲव्हरेज रेनफॉल बघावं लागेल. आपल्याकडे टेरेन आहे ते पावसाळ्या पद्धतीनं पाऊस किती पडतं आणि आपल्याला कृत्रिमरित्या त्या शेतीला किती पाणी पुरवावं लागतं या हिशोबाने आपल्याला बघावं लागेल. विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. Steps in designing a drip irrigation system. The first thing is the layout of the drip irrigation system. So in the layout of the drip irrigation system, first of all we have to actually line out the system on the farm in the such a manner with the help of chalkpit or any type of chalk powder etc. With the help of this we have to do these things. The second is irrigation water requirement. आपण जे पीक घेणार आहोत तिथले इरिगेशन आपण पाऊस किती पडणार आहे, आपल्याला एक्स्ट्रा किती लागणार आहे या ॲव्हरेज रेनफॉल वरून आपण ठरवू शकतो आणि त्या अनुषंगानं किती पाणी लागणार आहे हे पण आपण फाइंड आउट करू शकतो. थर्ड वन इज कॅपॅसिटी ऑफ ड्रिप सिस्टीम, म्हणजे आपली किती एकूण कॅपॅसिटी आहे हे आपल्याला बघावं लागेल ड्रिप सिस्टीमची आणि त्या अनुषंगानं या स्टेप्ससाठी या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. द लेंथ ऑफ द मेन, जे मेन लाईन असणार आहे त्याचं एकूण लांबी किती आहे हे आपण ठरवतो डिझायनिंग करताना. त्यानंतर लेंथ ऑफ द सेम लाईन, सबमेनची पण लांबी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक जे लॅटरल्स आहेत छोटे छोटे पाईप जिथनं आपण ऍक्च्युअली ड्रिप घेणार आहोत त्या गोष्टी पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. द नेक्स्ट इज नंबर ऑफ लॅटरल्स लाईन्स इन अ ड्रिपर. एक ड्रिपर आपण लावलं तर तिथं किती नंबर ऑफ लॅटरल लाईन्स घ्यायचे आहेत हे आपल्याला डिझाईनवरनं ठरवावं लागतं आणि ते डिझाईनच्या हिशोबाने आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. नेक्स्ट इज नंबर ऑफ फिटिंग्स अँड ॲक्सेसरीज. कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार आहेत त्याच्या ॲक्सेसरीज कोणकोणत्या आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याच्या पद्धतीनं आपल्याला खरेदी करायला सुचवायला पाहिजे. त्यानंतर कॅपॅसिटी मेन लाईनची किती आहे, कॅपॅसिटी सब मेन लाईनची किती आहे, कॅपॅसिटी लॅटरलची किती आहे
त्यानंतर डायमीटर, जे डायमीटर असतं पाईपचं, ते लॅटरलचं किती, मेनचं किती आणि सब मेनचं किती, या गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर फिल्टर कुठल्या पद्धतीचं वापरणार आहोत हे आपल्याला लागतं. फिल्टर का लागतं, कारण इरिगेशन सिस्टीम हे कृत्रिमरित्या आपल्या शेतीपर्यंत आपण आणलेलं असतं आणि शेतीपर्यंत आणल्यानंतर त्यात बरेचसे इम्प्युरिटीज असण्याची शक्यता असते. ते इम्प्युरिटीज जर डायरेक्टली आपल्या पाईपमध्ये गेले तर ते प्लगला चोकअप करून चांगल्या पद्धतीने आपण वॉटर सप्लाय करू शकत नाही आणि आपल्याला अडचणी निर्माण होतात. ते होऊ नये यासाठी कुठल्या पद्धतीचं फिल्टर तिथं बसावं लागेल, ते पाण्याच्या जी क्वालिटी आहे त्यावरून आपण ठरवू शकतो. पावसाळ्यासाठी चांगले फिल्टर्स लागतात, तेच उन्हाळ्या आणि हिवाळ्यासाठी एवढे प्रॉब्लेम येत नाही. तर शक्यतो पावसाळ्याच्या हिशोबानेच आपल्याला फिल्टर घ्यावं लागेल, जेणेकरून जे आपण फिल्टर बसवतो ते वर्षभर कार्यरत राहील. नेक्स्ट इज फर्टिलायझर ऍप्लिकेशन्स. जे खत आहे ते कुठल्या पद्धतीने आपण यूज करणार आहोत या गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. ते जर नीट माहिती नसेल तर आपण अडचणीच येऊ आणि जे वॉटर सॉल्युबल असेल तरच ते आपण ड्रिप मधनं देऊ शकतो, अन्यथा आपल्याला बाहेरनं डायरेक्टली थ्रो करावं लागेल, म्हणजे युनिट व्यवस्थित पसरावं लागेल. त्यानंतर पंपचं युनिटचं साईज आपल्याला ठरावं लागेल, जे तिचं पाईप कुठं घ्यायचं आहे, नेमकं पंप बसायचं कुठं आहे, त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. नेक्स्ट इज टोटल कॉस्ट ऑफ ड्रिप इरिगेशन सिस्टीम. एकूण जे खर्च येणार आहे ड्रिप इरिगेशनला याचा आपल्याला एस्टिमेट करून त्या पद्धतीने आपल्याला बघायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं ड्रिप इरिगेशन सिस्टीमची आपण टोटल माहिती आता बघितलेलं आहे. द नेक्स्ट थिंग इज जनरल रूल्स फॉर स्प्रिंकलर सिस्टीम डिझाईन. साधारण स्प्रिंकलर सिस्टीम डिझाईन करण्यासाठी काय रूल्स आहेत हे आपण आता ओळीनं बघत जाणार आहोत. द फर्स्ट थिंग, मेन शुड बी लेड अप अँड डाऊन द हिल. जे मेन लाईन असते ते वरून खाली खालच्या बाजूला आलं पाहिजे, जेणेकरून पाण्याच्या वेलोसिटी बऱ्यापैकी ग्रॅव्हिटीनं अप्लाय करता येईल. नेक्स्ट इज लॅटरल शुड बी लेड अक्रॉस द स्लोप नियरली ऑन टू द कंटूर. जे लॅटरल्स असणार आहेत ते स्लोपच्या अक्रॉस म्हणजे आडव्या बाजूला घातले पाहिजेत, जेणेकरून कंटूरच्या हिशोबाने आपण तिथं लेआउट करायचं आहे. नेक्स्ट इज फॉर मल्टिपल लॅटरल ऑपरेशन्स लॅटरल पाईप साइजेस शुड नॉट बी मोर दॅन ट्वाइस द डायमीटर. जर भरपूर पद्धतीचे प्रमाणात जर लॅटरल आपल्याला करायचे असतील तर त्याची साईज आहे ते डबल असण्याची शक्यता नाही. जे मेन डायमीटर आहे त्याच्या डबल असून चालणार नाही, त्याच्यापेक्षा डबल पेक्षा कमीच असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल, डबल पेक्षा जास्त असेल तर पाण्याची वेलोसिटी वाढेल, वेलोसिटी वाढली ही स्पीड इतकी जास्त होईल की ते पाणी ड्रिप न होता डायरेक्टली पुढे जाण्याची शक्यता वाढत राहते. नेक्स्ट इज वॉटर सोर्स शुड बी नियरेस्ट टू द सेंटर ऑफ द एरिया. The water store of any drip sprinkler irrigation should be in such a way that it should be located in the center of the whole farm. So due to that, what will happen is, in the very easy manner, we can very effectively supply the water to the whole farm in with the same velocity, and throughout the farm the same water content can be easily given. जर आपली शेती असेल तर त्याच्या मध्यभागी अशा पद्धतीनं वॉटर सोर्स ठेवा किंवा जे वॉटर टँक बांधणार आहे ते अशा पद्धतीनं बांधा की ते स्प्रिंकलरनं पूर्ण शेतीला समान प्रमाणात पाणी गेलं पाहिजे. द नेक्स्ट शुड बी द लेआउट शुड फॅसिलिटेट अँड मिनिमाइज लॅटरल मुवमेंट्स ड्युरिंग द सीझन. तुमचं लेआउट अशा पद्धतीनं झालं पाहिजे की लॅटरलची जी लांबी आहे ती कमीत कमी ठेवता यायला पाहिजे, जेणेकरून लॅटरलची लांबी जर वाढली तर एकदम शेवटी जसं तुम्ही जाल तिथं वेलोसिटी कमी होते आणि एकदम शेवटला स्प्रिंकल होतं त्याची स्प्रिंकलरची कॅपॅसिटी वाढवावी लागते आणि असे बरेचसे प्रॉब्लेम्सला आपल्याला पुढे जाऊन फेस करावं लागतं. ते होऊ नये यासाठी लॅटरलची जी लांबी आहे ते कमीत कमी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. बूस्टर पंप should be considered where small portion of field would require high pressure of the pump. ठराविक ठिकाणी टीव्हीला बघा जर नीट कनेक्शन येत नसेल, पूर्वी अँटेना वापरायची, अँटेना वापरत असताना चांगलं जर आपल्याला प्रक्षेपण मिळत नसेल तर जुन्या काळी जे लोक आहेत तुमच्या पप्पांना वगैरे विचारून बघा, तर आम्ही अँटेनाला त्या केबलला मध्ये बूस्टर लावायचो. ते बूस्टर काय करायचं, चांगल्या पद्धतीचं प्रक्षेपण कॅच करून खाली टीव्हीला पाठवायचं. मग इथं काय होतंय, ठराविक ठिकाणी शेती आपण करतो तिथं वेगवेगळे प्रकारचे पीक पण आपण कधी कधी घेत असतो. मग वेगवेगळे प्रकारचे पीक घेत असताना ठराविक जे शेत पिकं आहेत त्यांना कमी प्रमाणात पाणी लागतं आणि ठराविक जे पिकं आहेत तिथं स्ट्रॉबेरी सारखे त्यांना जास्त प्रमाणात पाणी लागतं. मग ज्या ठिकाणी पाण्याची
गरज जास्त असते अशा ठिकाणी आपण बूस्टर पंप लावून त्या पंपला बूस्ट करून त्या पद्धतीने गरज असेल तिथं आपण पाण्याची सप्लाय करू शकतो. नेक्स्ट इज लेआउट शुड बी मॉडिफाईड टू अप्लाय डिफरंट रूल्स अँड अमाउंट्स ऑफ वॉटर वेअर सॉइल्स आर ग्रेटली डिफरंट इन डिझाईन एरिया. वेगवेगळे प्रकारचे मॉडिफिकेशन्स आपल्याला करणं गरजेचं आहे जिथं वॉटर रिक्वायरमेंट वेगवेगळं आहे आणि टोपोग्राफी पण वेगवेगळं होत राहतं. अशा पद्धतीनं अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक या गोष्टी आपल्याला केली पाहिजेत. नाव सिलेक्टिंग मोस्ट अप्रोप्रिएट स्प्रिंकलर सिस्टीम. स्प्रिंकलर सिस्टीम अतिशय कुठलं अप्रोप्रिएट आहे त्या पद्धतीनं आपल्याला घेतलं पाहिजे. द फर्स्ट वन, द क्रॉप और द क्रॉप्स टू बी कल्टिवेटेड. कुठल्या पद्धतीचं पीक किंवा कुठल्या पद्धतीची पिकं आपण घेणार आहोत त्या अनुषंगानं आपल्याला स्प्रिंकलर सिस्टीम निवडता आली पाहिजे. द शेप अँड साईज ऑफ द फील्ड. आपली फील्डची शेप कशी आहे, आपल्या फील्ड शेतीची साईज कुठल्या पद्धतीचा आहे यावर आपल्याला हे गोष्टी ठरत असतात आणि त्या अनुषंगानं आपल्या गोष्टी ठरवाव्या लागतात आणि डिझाईन करावं लागतं. नेक्स्ट इज द टोपोग्राफी. म्हणजे आपली जी जमीन आहे ते प्लेन आहे की टेरियन आहे, चढ उतार जास्त आहे का, स्लोप्स आहेत का, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला पूर्णतः अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे. द नेक्स्ट थिंग इज द अमाऊंट ऑफ टाइम अँड लेबर रिक्वायर्ड टू ऑपरेट. किती वेळ लागणार आहे आणि कुठल्या पद्धतीचं तिथं लेबर लागणार आहे या गोष्टींचं पण आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हे अतिशय जनरल रूल्स आहेत आणि आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. मग सिलेक्टिंग स्प्रिंकलर सिस्टीम कॅपॅसिटी. स्प्रिंकलर सिस्टीमची जी कॅपॅसिटी आहे ते सिलेक्ट करताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. द थिंग्स विच आर टू बी कन्सिडर्ड while selecting the sprinkler system are given below. The first point is a sprinkler system must be designed to apply water uniformly without runoff or erosion. The application rate of the sprinkler system should be matched to the infiltration rate of the most restrictive soil in the field. हे बघा, जे स्प्रिंकलर सिस्टीम आहे ते अशा पद्धतीने डिझाईन केलं पाहिजे की त्यात कुठल्या पद्धतीनं पाणी वाहून जाऊ नये किंवा पाणीचं इरोजन होऊ नये किंवा इव्हॅपोरेशन होऊ नये. याचा अर्थ काय, अशा पद्धतीनं पाणी आपण तिथं स्प्रिंकल केलं पाहिजे की जास्त पाणी होऊन ते खालनं वाहून एक्स्ट्रा पाणी बाहेर वाया जाता कामा नये पहिली गोष्ट, किंवा स्पीड एवढं जास्त असतंय की तिथं माती पण वाहून जाते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण व्यवस्थित अतिशय पद्धतशीरपणे या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि सिस्टीम असं अप्लाय केले पाहिजे की जिथनं पाणी आत जे इन्फिल्ट्रेट होतंय म्हणजे जे पाणी आत झिरपणार आहे ते झिरपण्याचा रेट आणि आपलं स्प्रिंकल करण्याचा रेट हे एक असलं पाहिजे, जेणेकरून पाणी वर राहणार नाही, जेणेकरून आपण बाष्पीकरण टाळू शकतो, म्हणजेच इव्हॅपोरेशन हे आपण टाळू शकतो. वर पाणी पडल्या ते आत झिरपलं पाहिजे. झिरपलं की इव्हॅपोरेशन होत नाही आणि झिरपलं की तुमचं रन ऑफ पण होत नाही. म्हणजे झिरपलं की पाणी वाहून पण जात नाही, झिरपलं की तुमची माती पण वाहून जात नाही आणि एवढंच नाही, झिरपल्यामुळं बाष्पीकरणाची पण शक्यता कमी होते. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. If the application rate exceeds the soil intake rate, the water will run off the field or relocate within the field, resulting in over and underwater areas. जर आपण स्प्रिंकलरची क्षमता नीट कंट्रोल केलं नाही आणि जास्त प्रमाणात पाणी सोडलं तर एक तर अडचण अशी होते की ते पाणी वाहून जाते जास्त होऊन, किंवा ते पाणी स्वतःसोबत जाताना माती पण घेऊन जातं. एवढंच नव्हे तर जिथं गरज आहे त्याच्या गरजेपेक्षा जास्त पाणी जातं आणि जिथं गरज नाही तिथं पण पाणी जास्त जातं. अशा पद्धतीनं होऊन आपलं जे स्प्रिंकलर सिस्टीम आपण एवढं डिझाईन केलेलं आहे, व्यवस्थित अभ्यास करून केलेला आहे, ते सगळ्या गोष्टी आपल्या वाया जाऊ शकतात. ते होऊ नये यासाठी व्यवस्थित काळजी घेऊन ते जे जनरल रूल्स आहेत ते फॉलो करणं अतिशय आवश्यक आहे. The sprinkler system capacity is the flow rate needed to adequately irrigate an area and is expressed in liters per minute per acre. The sprinkler system ची फ्लो रेट आहे हे ॲडिक्वेट बघायला पाहिजे, जितकं गरज आहे तिथंच द्यायला पाहिजे आणि त्या अशा पद्धतीने प्रत्येक एकरला किती लिटर जातं हे आपल्याला मिनिटासाठी बघितलं पाहिजे. म्हणजे एका मिनिटाला 1000 लिटर पाणी एकरला लागत असेल तर त्या पद्धतीने आपलं पंपचा डिझाईन पाहिजे. म्हणजे 1 मिनिट झालं तर बरोबर 1000 लिटर त्या सगळ्या पूर्ण शेतात एका एकरमध्ये पाणी स्प्रिंकल झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपलं डिझाईन असणं आवश्यक आहे.
The system depends upon the peak crop water requirement during the growth season, effective crop rooting depth, texture and infiltration rate of the soil, the available water holding capacity of the soil. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. तर इथं बघत असताना द पीक क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट, पीक म्हणजे काय, एखादं शेती आपण करत असू, एखादं पीक ऊस घेत असू तर त्याला पण ठराविक काळात जास्त पाणी लागतं. ते पाणी कधी सगळ्यात जास्त लागतं हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. वाढ होत असताना लागतं किंवा सुरुवातीला नवीन अंकुर फुटत असताना लागतं किंवा एकदम शेवटी जी मॅच्युरिटी येते त्या मॅच्युरिटीची वेळ लागतं. अशा पद्धतीनं ॲट द टाइम ऑफ सोईंग or at the time of development of the crop, at the time of maturity, all the things are dependable, and depending upon the crop, its requirement, we have to work out the peak period so that we can supply the water as per the requirement of the tree. And not only during this, we also should be able to know the water requirement according to the growing season, and also not only that, the actual roots of that crop and its root holding capacity should be also known to us. म्हणजे एखादं पीक असेल, ते पीकला आपण पाणी वरनं स्प्रिंकल करतो, स्प्रिंकल केल्यानंतर ते पाणी जे आहे ते मातीत झिरपते, झिरपलं तर तिथंच थांबत नाही, ते खाली जाऊन त्या मातींच्या मुळा, ते जे आपले पीक आहे त्याच्या मुळाशी राहतं. ते प्रत्येक पिकाची जी मूळ असतात त्याचे पाणी धरण्याची ताकद वेगळी असते. पाणी धरण्याच्या ताकदीचा पण अभ्यास करून किती पाणी ते धरू शकतं आणि धरलेल्या पाण्यातलं किती ते स्वतः शोषून घेऊन चांगल्या पद्धतीनं स्वतःच वाढ करून घेतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे. मग आपल्याला कन्स्ट्रेंट्स काय आहेत ऍप्लिकेशन ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन. कन्स्ट्रेंट्स म्हणजे अडथळा कुठले येऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर सगळ्यातला पहिला जो कन्स्ट्रेंट असेल तर अनइव्हन वॉटर डिस्ट्रीब्युशन ड्यू टू द हाय विंड्स. आता एक लक्षात घ्या, तुम्ही कारंजा बघितलं असेल, जर कधी तुम्ही जाऊन कारंजा बघितला असाल तर अनइव्हन डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे कारंजा खालनं उडत असतं, उडल्यानंतर ज्या वेळेस विंड वेलोसिटी एका बाजूला जास्त असते, नॉर्मली वेस्ट कडून आपलं विंड येत राहतं, म्हणजे पश्चिम बाजून आपलं हवेचं जे वारा आहे ते वाहत असतं पश्चिमेकडून खालच्या बाजूला नॉर्मली. मग पश्चिमेकडून येणारा वारा आहे त्याची विंड एवढी कधी कधी जास्त असते की ते आपल्याला जो टार्गेटेड एरिया आहे तिथं न पडता दुसरीकडे जाऊन पाणी पडतं, आणि जिथं आपलं ऍक्च्युली पाणी पाहिजे होतं तिथं पाणी पडत नाही स्प्रिंकलर म्हणून. ते अनड्यू वॉटर डिस्ट्रीब्युशन याला म्हणतात. म्हणजे जिथं पाणी पडायला पाहिजे तिथं पडत नसून दुसरीकडे जास्त प्रमाणात पडतं. अशा पद्धतीने जर पाणी पडायला लागलं तर हे आपला सगळ्यात मोठा अडथळा आहे, त्यालाच कन्स्ट्रेंट असं म्हणतात. कन्स्ट्रेंट म्हणजे काय, अडथळा. द सेकंड इज इव्हॅपोरेशन लॉस व्हेन ऑपरेटिंग अंडर हाय टेम्परेचर. आता अतिशय उन्हाळा आहे, कडक ऊन तुम्हाला माहिती आहे, नागपूर साईडला वगैरे 48-49 अशा पद्धतीने उन्हाळ्यात आपलं टेम्परेचर जात असतं. अशा वेळेस जर आपण पाणी स्प्रिंकल करायला लावलो आणि टेम्परेचर जेवढं जास्त असतं ते पाणी बाहेर येताना बरंचसं त्यातलं पाण्याचा भाग आहे तो बाष्पीकरणास बळी पडतो, आणि बाष्पीकरण म्हणजे इव्हॅपोरेटून ते पाण्या वाया जातं. या सगळ्या गोष्टीचं हे सगळ्यात मोठा अडथळा आहे. स्प्रिंकलर होताना पण लक्षात घ्या, ते अतिशय बारीक थेंबाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडत असतं. That means when the water is sprinkled through the nozzle, at that time what happens is it directly comes, that small drops directly come in contact with the high temperature, and due to this high temperature what happens, the water drops gets evaporated, or the rate of evaporation goes on increasing due to the high temperature. So this is the very big constraint why supply of the water through the sprinkler irrigation system. The third is highly permeable soils are not suitable. अतिशय जास्त प्रमाणात जर माती आपल्या पाण्याचं ओढून घेत असेल, म्हणजे परमेबिलिटी जास्त असेल किंवा पाण्याचं झिरपण्याची क्षमता तर अतिशय जास्त असेल तर तिथं स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. नेक्स्ट इज द इनिशियल कॉस्ट इज व्हेरी हाय. म्हणजे अतिशय सुरुवातीला जे गुंतवणूक लागणार आहे पैशाची हे स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीमला अतिशय जास्त आहे, आणि त्यामुळं हे करत असताना खरंच आपल्याला परवडतं का, येणारा पिकातनं जो उत्पन्न आहे त्याला मॅच होतं का. समजा आपण कर्ज काढून हे पीक घेतलं असेल तर आपले येणारे उत्पन्न जे आहे त्याचं फिजिबिलिटी बघणं अत्यंत गरजेचं आहे. फिजिबिलिटी म्हणजे आपण कर्ज घेतलं, लक्षात घ्या, कर्जानंतर प्रत्येक 6 महिन्याला आपल्याला हप्ते भरावे लागतात, आणि आपल्या पिकातनं जर उत्पन्नच चांगलं मिळालं नाही आणि ते उत्पन्नच
मिळालेलं उत्पन्न हे केलेल्या खर्चापेक्षा जास्त झालं किंवा जे आपलं पैसे आपल्याला भरावे लागतात हप्ते त्यापेक्षा जर कमी यायला लागलं तर हे फार मोठं प्रॉब्लेम होतं. त्यामुळे हे इनिशियल कॉस्ट जे आहे ते आपल्या प्रोजेक्टची फिजिबिलिटी चेक करून करणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट थिंग इज द प्रॉपर डिझाईन इज द व्हेरी बिग कन्स्ट्रेंट. एकच लक्षात घ्या, आपण जे डिझाईन करत असतो हे ॲव्हरेज रेनफॉल बघून किंवा एकूण नॉर्मल टोपोग्राफी बघून हे करत असतो. डिझाईन करताना आपण केलं नंतर आता तुम्ही बघायला लागलाय हे वातावरण आहे हे काय वाटेल ते व्हायला लागलंय, बदलालंय, उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन, तसंही चाललेलं आहे. अशा वेळेला हे डिझायनिंगचे जे कन्स्ट्रेंट आहे फार मोठं आहे. व्यवस्थित आपण डिझाईन जरी केलं असलं ते डिझाईन प्रमाणे आपलं वातावरण साथ देईल की नाही या कुठल्याही गोष्टीचं आपण गॅरंटी देऊन सांगू शकत नाही. त्या पद्धतीने हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर द लॅक ऑफ पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, म्हणजे एक लक्षात घ्या आपल्याकडे बऱ्यापैकी सवय पडली लोकांना आणि आपल्याला पण प्रत्येक गोष्टी काय झालं तर गव्हर्नमेंट आपल्याला पैसे देतं. सुरुवातीला स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीमसाठी सबसिडी वगैरे होती, ते नंतर कमी कमी करत गेली. आता पण आहे तर फार कमी प्रमाणात आहे. ज्यांना मिळतंय ज्यांना नॉलेज आहे ते लोक फायदा ह्या गोष्टींचा घेत राहतात. आपले जे ग्रामीण क्षेत्रातले शेतकरी आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीत किंवा कळू देत नाहीत बरेचसे लोक. ते न कळल्यामुळे पण फारसं आपल्याला प्रॉब्लेम येतात. आणि त्यामुळे हे सगळ्यात मोठं जर अडथळा असेल तर हे जागरूकता फार कमी आहे आपल्या लोकांच्यात. ही जागरूकतेची कमी असल्यामुळं त्या अडचणी जास्त आपल्याला फेस करावं लागतात. दॅट इज नथिंग बट द लॅक ऑफ अवेअरनेस, म्हणजे जागरूकता. स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम जे आहे ते लोकांना वाटतं की आपण हे फक्त वापरू शकतो कुठल्या गोष्टींसाठी, तर ज्या गोष्टींवर स्प्रिंकल केलं जाऊ शकतं. आता एकदम सिंपल उदाहरण सांगतो, जर ऊस शेतीसाठी आपण स्प्रिंकलर बसवलं तर ते शक्य आहे का? नाही. समजा चुकून एखाद्यानं हौशे असतात आपल्या ते नेऊन बसवतात, तर बसवल्यानंतर सुरुवातीला प्रॉब्लेम होत नाही, तर ठराविक वेळेनंतर जर स्प्रिंकलरची हाईट वाढली, हाईट नसेल आणि खाली बसवलेलं असेल, डिझाईन मध्ये आपण ऊस शेती कन्सिडर केलं नसेल, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस असं परिणाम होतं की ज्यावेळेस आपली ऊसाची उंची वाढते आणि आपले स्प्रिंकलर खाली असतात, ऊस तर माहिती आहे तुम्हाला दाट असते, जवळजवळ ऊस आपण लावतो आणि त्यावेळेला स्प्रिंकलर होताना ते ऍक्च्युली वरपर्यंत जाऊन स्प्रिंकलच होऊ शकत नाही आणि दॅट इज नथिंग बट द फेल्युअर. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. नेक्स्ट इज लॅक ऑफ सोशल कन्सर्न टू सेव्ह नॅचरल रिसोर्सेस. आपल्या सगळ्यात मोठं काय झालं, गव्हर्नमेंट बघेल, काय झालं सरकार बघेल, काय झालं सरपंच बघेल, काय झालं आमदार बघतील, काय झालं खासदार बघतील. दॅट मीन्स द मोस्ट ऑफ द पर्सन्स आर not having the any concern of the natural resources. They are always dependent upon the government employees or the government people like MLAs, MPs, Gramin or Gram peoples or Gram Panchayat peoples. And due to this, what is happening is the very big problem we are going to face or we are actually facing is we are not having the concern about the natural resources. नॅचरल रिसोर्स म्हणजे पाणी हे आपलं नॅचरल रिसोर्स लक्षात आहे, लक्षात घ्या. ते वाचवणं, आहे ते पाणी व्यवस्थित वापरून ते आहे त्या पाण्यातच अगदी चांगल्या पद्धतीनं आपण पीक काढणे, हे सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हे लोकांच्यात ह्या गोष्टींबद्दल जागरूकता नसल्यामुळं आपल्याला सगळ्यात मोठ्या अडचणी इथं येत राहतात. अशा पद्धतीनं हे जागरूक करून लोकांना या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे सांगणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीनं आहे त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कसं वापरता येतील, चांगल्या पद्धतीनं पीक आपण कसं काढू शकू, हे सगळ्या गोष्टी लोकांना माहित असलं तरी ते बद्दल त्यांनी कन्सर्न असणं महत्वाचं आहे. हे माहित आहे तर कन्सर्न असणं ही वेगळी गोष्ट आहे. आता लक्षात घ्या, एकदम सिंपल उदाहरण द्यायचं ताजं तर तुमच्या समोर कोरोना व्हायरस आहे. कोरोना व्हायरसला गव्हर्नमेंट सांगून थकलं, आपले शासकीय लोक सांगून थकली, डॉक्टर्स सांगून संपले. तर जर तुम्ही मार्केट एरियात जाऊन बघितला, सोशल डिस्टन्सिंग कुठं माहित आहे का? नाही. सोशल डिस्टन्सिंग कोणच वापरत नाहीये. मास्क कोण वापरला लागलेत का? नाही. मास्क कोणीच वापरत नाहीये. ह्याला म्हणतात कन्सर्न असणे. माहित असणे आणि कन्सर्न असणे. माहित असणे म्हणजे काय, माहित आहे तर ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट होतं का, म्हणजे त्या गोष्टीबद्दल आपण एवढं सिरियस होत नाही. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहिती जरी असले तर ह्या गोष्टींचं सिरियसनेसने घेणं अतिशय गरजेचं आहे. एकदा तुम्ही सिरियसली घ्यायला चालू केला तर तुमचे येणारे जे अडथळा आहेत, हे जे कन्स्ट्रेंट्स आहेत ते आपण कमी करू शकतो. त्यानंतर हाय वॉटर प्रेशर रिक्वायर्ड इन स्प्रिंकलर. वॉटरचं प्रेशर हे स्प्रिंकल करायचं लक्षात घ्या, कारण त्या पद्धतीनं हे पाणी वर बूस्ट होऊन वर उडणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने उडतंय की नाही बघणं, यासाठी त्याला वॉटरचा जो प्रेशर आहे तो फार जास्त लागतो आणि ते पण 72.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअरच्या
वॉटर प्रेशर इथं अतिशय गरजेचं आहे आणि तो मिळतो की नाही हे बघणं पण अतिशय महत्वाचं आहे. द लास्ट पॉइंट इज डिफिकल्टी इन इरिगेशन ड्युरिंग विंड इन स्प्रिंकलर. म्हणजे आता आपण ऑलरेडी बघितलेलं आहे तरी पण सांगतो तुम्हाला, वारं जर अतिशय जोरात येत असेल तर वाऱ्यांच्या भोवती ते स्प्रिंकलचे जे ड्रॉप्स पण हलत असतात आणि ज्या ठिकाणी आपण ऍक्च्युली टार्गेट केलं असतंय टार्गेटच्या ठिकाणी ते पाणी पडतंय की नाही ते माहीत होणं अतिशय अवघड आहे. आणि या पद्धतीनं इथं पण आपण बघितलेलं आहे. आणि ह्यासाठी हे सगळ्यात मोठी डिफिकल्टी म्हणजे सगळ्यात मोठा अडथळा जर असेल तर आपल्याकडे वारं वावटळ वगैरे येत असतात त्या ठिकाणी हे स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम ऍक्च्युली वर्कआउट होणं फार अवघड आहे. Thank you very much. We'll continue in the next lecture.